भीम जय शिवराय. खरं तर असे म्हणतात की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे मला असं वाटतं की देणारं महत्वाचं की घेणारं महत्वाचं, तर देणारं महत्वाचं. आणि 2500 वर्षापूर्वी या देशाला तथागत गौतम बुद्धांनी 24 पंचशील अष्टांगी मार्ग, त्याचप्रमाणे 10 परिमित्या या देशाला दिल्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य दिलं. तर संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून या देशाला मानवता दिली. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. तर या संस्थेचे जनक श्रद्धेशी लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी या शाळेची स्थापना करून असंख्य विद्यार्थी घडवले आहेत. तेव्हा या सर्वांना स्मरण करते, वंदन करते व माझ्या मनोगताला सुरुवात करते. खरं तर 2025-26 ची आमची बॅच, काय ती आमची बॅच, काय ती आमची मैत्री आणि काय ते आमचे भांडणं. खरं तर उडत्या पाखरांना परदेशी कमान असावी, की उडत्या पाखरांना परदेशी कमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल की बाई, की घरट्याचं काय बांधता येईल की बाई, पण क्षितिजा पल्लीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, पण क्षितिजा पल्लीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अशी शिकवण देणारे शिक्षक वृंद या शाळेत मला मिळाले, त्याबद्दल त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानते. खरं तर अत्यंत विनम्र राहून आनंदाने गोष्टी कशा स्वीकाराव्यात, प्रत्येक काम जबाबदारीनं कसं पार पाडावं, प्रत्येक काम नीटनेटकेपणानं कसं करायचं हे ज्यांच्याकडून शिकले ते म्हणजे हलमारे मॅम. हलमारे मॅमची ती क्यूटची स्माईल. डिफरन्शिएशन समजलं अथवा नसो, पण वेळेचं महत्व फार समजलं. 1 मिनिट म्हणता म्हणता मॅम कधी 2 लेक्चर घ्यायच्या. त्यानंतर केमिस्ट्रीचे धकाटे सर, यांची सुद्धा आमची कोव्हॅलेंट बॉन्डिंगच झाली होती. एकच वाक्य कायम लक्षात राहील की तुम्हारे जयंती बैच तो मैंने आज तक नहीं. त्यानंतर शांतीत राहून क्रांती कशी करायची हे ज्यांच्याकडून शिकले ते म्हणजे प्रजापती सर. खरं तर जर मला कोणी म्हटलं की ज्या तुला प्रजापती सरांनी बोलवलं, तर माझी शांती अशी धडधड व्हायची. म्हणजे मला असं वाटायचं आपण काय केलं जे सरांनी आपल्याला आता बोलवलंय. सरांचे नाव जरी घेतलं ना तरी अंगावर काटा येतो, एवढी दहशत असायची सरांची. त्यानंतर प्रत्येक काम जबाबदारीनं, तसेच प्रत्येक काम सातत्य, कामात निरंतर कसं राहायचं, प्रत्येक कामातील सातत्य कसं ठेवायचं, शिस्त म्हणजे काय असते ते ज्यांच्याकडून शिकले ते म्हणजे पटले मॅम. खरं तर मायबोलीच्या विषयी ज्यांच्या मराठी शिकवणार असतात ज्यांच्या, की मायबोलीच्या विषयी ज्यांच्या मराठी शिकवणार असतात ज्यांच्या, पटले मॅम नावाच्या त्या होत्या आमच्यासाठी त्या आदर्श होत्या. पटले मॅम नावाच्या त्या होत्या आमच्यासाठी त्या आदर्श होत्या. खरं तर त्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उदाहरण एक नाही तर 10 वेळा समजून सांगणाऱ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणाऱ्या, वेळेप्रसंगी गोड आणि वेळेप्रसंगी तिखट होऊन गोष्टी समजून सांगणाऱ्या त्या म्हणजे टीटी पटले मॅम. खरं तर आमच्यातला इनर्शिया कमी करून आम्हाला मोशन मध्ये फोर्स लावून आम्हाला मोशन मध्ये आणलं. आमच्यातील बॅड कंडक्टरला गुड कंडक्टर आणि गुड कंडक्टरला सुपर गुड कंडक्टर त्यांनी बनवलं. न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अपोजिट टू रिएक्शन फोर्स हे तर शिकवलं. त्याशिवाय ज्याच्या हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल, जेवढं आउटफिट भेटेल हे देखील त्यांनी शिकवलं. त्यानंतर इंग्रजीचे प्राध्यापक मेंढे सर. खरं तर येणाऱ्या भविष्याकडे आपण कशी वाटचाल करायची त्याप्रमाणेच हसून शिकवणारे मेंढे सर. खरं तर प्राध्यापक ते इंग्रजीचे होते, की प्राध्यापक ते इंग्रजीचे होते, हसून शिकवायचे, ते कोणाला एक्सक्यूज करत नसायचे. खरं तर माझे स्कॉलरशिपचे काम ज्यांनी केले ते म्हणजे खोब्राकडे सर. त्यांनी मला शिकवलं तर नाही, पण त्यांनाही विसरणं शक्य नाही. खरं तर एक छोटीशी कविता सादर करावीशी वाटते, की आयुष्याच्या टर्निंग पॉइंटचे होते महत्वाचे दिवस, की आयुष्याच्या टर्निंग पॉइंटचे होते महत्वाचे दिवस. आमच्या चांगल्या यशासाठी साऱ्या गावानं केलं नवस, की आमच्या चांगल्या यशासाठी साऱ्या गावानं केलं नवस. खरं तर पण अभ्यासाच्या वेळेस आणि आमचं गणित कधी जुळलं नाही, की अभ्यासाच्या वेळेस आणि आमचं गणित कधी जुळलं नाही. आणि कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही, कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही. खरं तर ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीचे बळ सांगायला, ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीचे बळ सांगायला. इथला प्रत्येक बेंच पुरावा आहे आमच्या मनातील तळ काढायला. आनंदी गेले प्रत्येक दिवस मन कधी वळवळलं नाही, की आनंदी गेले प्रत्येक दिवस मन कधी वळलं नाही. आणि कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही, कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही. खरं तर थेरीची आपली कायमची बोम, की थेरीची आपली कायमची बोम, त्यावर प्रॅक्टिकलचाही ओझा, की त्यावर प्रॅक्टिकलचाही ओझा. खरंच या बॅचने 12वीचेही वाजवले 12, की खरंच या बॅचने 12वीचेही वाजवले 12. सगळे नियम कळत होते पण कोणी तसं वळलं नाही, की सगळे नियम कळत होते पण कोणी तसं वळलं
कळलं नाही आणि कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही, कशी गेली 2 वर्षे कुणालाच कसं कळलं नाही. खरं तर शिक्षकांविषयी बोलून झालं, मैत्रिणीविषयी राहिलं. खूप चांगल्या मैत्रिणी मला या शाळेत मिळाल्या. खरं तर सलोनी आणि सोमेश्वरी, वर्षा यांच्याशी माझं खूप पटायचं. खरं तर या शाळेमध्ये सिनियर पासून तर ज्युनियर पर्यंत खूप चांगल्या मैत्रिणी मला मिळाल्या. खरं तर जेव्हा पहिल्यांदा मी शाळेमध्ये आले होते तेव्हा सोबतीला फक्त एक मैत्रीण होती. ती सध्या इथे शिकत नसली तरी पण आज जाताना मात्र माझ्यासोबत मला या शाळेत असंख्य मैत्रिणी मिळाल्या. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी मित्र किंवा मैत्रीण असावी, कारण शेवटी तुम्ही पैसा किती कमवता याला महत्त्व नसतं, तर तुम्ही माणसं किती कमवता याला जास्त महत्त्व असतं. खरं तर कधी कधी मनामध्ये भावना येतात की नकोशी तरी जीवाची हळहळ लागली आहे, की नकोशी तरी जीवाची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. इमोशनल नाही करत, रडू नका. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची, की वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. याची खेचायची, त्याची खेचायची, मजा यायची. खरं तर ऑफ लेक्चरला आम्ही किती बडबड आम्ही केली, की ऑफ लेक्चरला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शिल्लक गोष्ट दिल्लीला गेली तरी आठवण आपली सदैव आता येतेच राहील. मैत्रीचे सान्निध्य हरपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. खरं तर आज माईक खूप सुंदर आहे, आवाज पण खूप सुंदर येत आहे. मी हा माईक आपल्या घरी घेऊन जाईन म्हणून. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मला आवडलात, पण तुम्हा सर्वांना मी सोबत घेऊन जाईन हे शक्य नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या त्या इथेच ठेवायच्या आहेत. खरं तर गेल्या 4 वर्षात म्हणा किंवा 2 वर्षात जर माझ्याकडून काही कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. खरंच मी मनापासून माफी मागते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की कसे जगावे, तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून येतर, की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून येतर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, की नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. की पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना, की पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना, आणि हसू असावे ओठांवरती काडीच काढून देताना. अरे संकट असे ठणकावून सांगावे आता ये बेहतर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. की करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, की करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहीवरी आवाज जगास सारा निरोप शेवट देताना, गहीवरी आवाज जगास सारा निरोप शेवट देताना. क्षण कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, ईश्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटी एवढंच म्हणते की कॉलेजचा प्रत्येक क्षण तुमच्या साथीने जगावा, की कॉलेजचा प्रत्येक क्षण पुन्हा तुमच्या साथीने जगावा. उद्याचा दिवस पुन्हा कालचाच उगावा, की उद्याचा दिवस पुन्हा कालचाच उगावा. काळाचा तो कठोर नियम मैत्री पुढेही हेळावा, की काळाचा तो कठोर नियम मैत्री पुढेही हेळावा. आणि पुन्हा पुन्हा आनंद सोहळा तुमच्या साथीने करावा, आणि पुन्हा पुन्हा आनंद सोहळा तुमच्या साथीने करावा. खरं तर एवढेच बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. तुम्ही माझे मनोगत शांतपणे ऐकलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.